हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. सेकंड टॉपिक इंटरनेट ऑफ थिंग्समधील आता आपण काय करणार आहे बघा, नेक्स्ट लेक्चर बघणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, IoT लेवल्स अँड डिप्लॉयमेंट टेम्पलेट्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये टोटल आपले IoT लेवल्स बघणार आहे बघा. आपण आजच्या पॉईंटमध्ये काय करणार आहे, IoT लेवल्स बघणार आहेत. तर टोटल IoT लेवल्स किती आहेत बघा, टोटल 6 IoT लेवल्स आहेत. किती? टोटल 6 IoT लेवल्स आहेत. तर ते IoT लेवल्स आपण काय करणार आहे बघा, आता बघणार आहे. ठीक आहे, तर बघा IoT लेवल 1. तर IoT लेवल 1मध्ये काय असतं बघा, तर IoT लेवल 1मध्ये सिंगल नोड असतो. काय असतो? सिंगल नोड असतो. आणि तो सिंगल नोड काय करतो, डेटा सेंड करतो. काय करतो बघा, तो सिंगल नोड काय करतो बघा, डेटा तो सिग्नल, जो काही सिग्नल नोड आहे तर तो काय करतो बघा, डेटा सेंड करतो, ॲनालाइज आणि परफॉर्म पण करतो. बघा, सिस्टीम हॅज अ सिंगल नोड दॅट परफॉर्म द सेन्सिंग. काय परफॉर्म करतो? सेन्सिंग अँड ऑर ॲक्युएशन, स्टोअर डेटा, परफॉर्मन्स ॲनालिसिस अँड होस्ट द ॲप्लिकेशन. म्हणजे काय, डेटा ॲनालाइज पण करतो, डेटा परफॉर्म पण करतो, डेटा जो काय आहे तर स्टोअर केलेला डेटा सेंड करायचं पण करतो आणि सेन्सिंग पण करतो, जो काही सिंगल नोड आहे तो. ठीक आहे, त्यानंतर काय होतं बघा, IoT लेवल 1 हा बेसिक लेवल आहे. IoT लेवल 1 काय आहे बघा, बेसिक लेवल आहे. लो कॉस्ट आणि लो कॉम्प्लेक्सिटी लेवलचा लो कॉस्ट आणि लो कॉम्प्लेक्सिटी लेवल जर सिस्टीमला हवं असेल तेव्हा IoT लेवल 1 हा सिस्टीम यूज करतो. काय सांगितले बघा, जर सिस्टीमला लो कॉस्ट किंवा लो कॉम्प्लेक्सिटी IoT बेसिक लेवल आहे, बरोबर आहे. IoT हा काय आहे बघा, बेसिक लेवल आहे. ठीक आहे, मग लो कॉस्ट आणि लो कॉम्प्लेक्सिटी लेवलचं सिस्टीम हवं असेल, ठीक आहे, लो कॉस्ट आणि लो कॉम्प्लेक्सिटी लेवलचं सिस्टीम जर हवं असेल तर तेव्हा IoT लेवल 1 सिस्टीम काय करतो, यूज करतो. IoT लेवल 1 सिस्टीम काय केला जातो बघा, त्याच्यामध्ये यूज केला जातो. ठीक आहे, आणि काय होतं बघा, जो डेटा इन्व्हॉल्व होणार आहे तर तो जादा काय होत असतो बघा, जो डेटा इन्व्हॉल्व होणार आहे तर तो डेटा बिग नसतो. काय करतो तो? बिग नसतो. ठीक आहे, बघा काय, लो कॉस्ट अँड लो कॉम्प्लेक्सिटी सिच्युएशन्स व्हेअर द डेटा इन्व्हॉल्व इज नॉट अ बिग, ॲनालिसिस रिक्वायरमेंट आर नॉट अ कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ठीक आहे, म्हणजे ॲनालिसिस रिक्वायरमेंट असणार आहे ती कॉम्प्लेक्स नको. जी ॲनालिटिक रिक्वायरमेंट असणार आहे तर ती कॉम्प्लिकेटेड नको आहे. काय आहे? कॉम्प्लिकेटेड नको आहे. ठीक आहे, बघा काय काय सांगितले बघा, IoT लेवल 1 हा काय आहे, सिंगल नोड आहे. फर्स्ट पॉईंट झाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतो, काय काय तो परफॉर्म करतो, तर सिंगल नोड जो काही डेटा सिंगल नोड आहे तर तो डेटा सेंड करतो, ॲनालिसिस करतो, परफॉर्म करतो. ह्या सगळ्या गोष्टी कोण करतो बघा, IoT लेवल 1 करतो. ठीक आहे, त्यानंतर IoT लेवल 1 हा बेसिक काय आहे बघा, बेसिक लेवल आहे. ठीक आहे, आणि लो कॉस्ट आणि लो कॉम्प्लेक्सिटी लेवलचं सिस्टीम जर हवं असेल तर IoT लेवल 1चा तिथं काय केला जातो बघा, यूज केला जातो. ठीक आहे, आणि जो डेटा इन्व्हॉल्व होणार आहे तर तो काय, जादा बिग नको आहे. जो डेटा IoT लेवलमध्ये आपण इन्व्हॉल्व करणार आहे तर तो जादा काय आहे, बिग नको आहे. ठीक आहे, आणि ॲनालिसिस रिक्वायरमेंट असणार आहे तर ती कॉम्प्लिकेटेड नको आहे. जी ॲनालिसिस रिक्वायरमेंट असणार आहे, म्हणजे जी ॲनालिसिस रिक्वायरमेंट आपल्याला हवी आहे तर ती कॉम्प्लिकेटेड रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये नको आहे. कशामध्ये? IoT लेवल 1मध्ये. ठीक आहे, तर IoT लेवल 1चं एक्झाम्पल काय आहे बघा, होम ॲटोमेशन. हे ऑलरेडी आपण IoTचे ॲप्लिकेशनमध्ये बघितलेलं आहे बघा, होम ॲटोमेशन. ठीक आहे, तर IoT लेवलचं एक्झाम्पल काय आहे, होम ॲटोमेशन. तर क्वेश्चन पेपरला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. टोटल नंबर ऑफ IoT लेवल किती आहेत, तर टोटल नंबर ऑफ IoT लेवल 6 आहेत बघा. मग त्याच्यामध्ये प्रत्येक IoT लेवलचा एक्झाम्पल विचारला जाऊ शकतो. तर बघा, IoT लेवल 1चा एक्झाम्पल काय आहे बघा, होम ॲटोमेशन. काय आहे? होम ॲटोमेशन. ठीक आहे, तर हे पॉईंट सगळे काय होते बघा, IoT लेवल 1मध्ये होते. तर ही आपली काय आहे बघा, IoT लेवल 1ची डायग्रॅम आहे. एवढी डिटेलमध्ये डायग्रॅम बघायची काही गरज नाही आहे, तरी पण बघून घ्या. ठीक आहे,
तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, लोकल आहे. त्या लोकलमध्ये काय आहे बघा, ॲप आहे. आणि त्यानंतर रेस्ट आणि वेब सॉकेट सर्व्हर आहे, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. रेस्ट आणि वेब सॉकेट सर्व्हर, ठीक आहे. त्यानंतर इकडं डेटाबेस आहे, कंट्रोलर सर्व्हिस, रिसोर्सेस आहे, डिव्हाइस आहे. आणि जो काही नोड आहे तर बघा, तो सिंगल नोड पण इथं आहे. मॉनिटरिंगसाठी सिंगल नोड आहे बघा, खाली जो राऊंडमध्ये आहे तर तो, ठीक आहे. तर हे IoT लेवल 1 आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, IoT लेवल 2. IoT लेवल 2 हा पण काय आहे बघा, सिंगल नोड आहे. IoT लेवल 2 पण काय आहे बघा, सिंगल नोड आहे. म्हणजे एकच नोड आहे ह्याच्यामध्ये. कशामध्ये, IoT लेवल 2मध्ये सिंगल नोड असतो, ठीक आहे. तो काय परफॉर्म करतो बघा, सेन्सिंग अँड ऑर ॲक्युएटिंग अँड लोकल ॲनालिसिस. काय परफॉर्म करतो, सेन्सिंग अँड ऑर ॲक्युएटिंग अँड लोकल ॲनालिसिस, ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, डेटा इज स्टोअर्ड इन क्लाउड. डेटा स्टोअर केला जातो कशामध्ये, क्लाउडमध्ये. आणि ॲप्लिकेशन युजली क्लाउड बेस्ड. आणि जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते कसं असतं बघा, क्लाउड बेस्ड असतं. जे ॲप्लिकेशन असतं, तर जे ॲप्लिकेशन आहे तर ते क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे. लेवल 2 IoT system are suitable for solutions where data are involved is big. म्हणजे ह्याच्या लास्ट टाइम काय सांगितलं बघा, डेटा इज नॉट इन्व्हॉल्वड इन बिग. कशामध्ये, IoT लेवल 1मध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघा, डेटा आर इन्व्हॉल्वड इज बिग. हाऊएव्हर द प्रायमरी ॲनालिसिस रिक्वायरमेंट इज नॉट कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह अँड कॅन बी डन लोकली इटसेल्फ, ठीक आहे. म्हणजे IoT लेवल 1पेक्षा ह्याच्यामध्ये जो डेटा आहे तर तो थोडा काय असणार आहे बघा, इन्क्रीज होतो. IoT लेवलमध्ये 1पेक्षा लेवल 2मध्ये डेटा इथं लिहिले बघा, बिग डेटा इन्व्हॉल्व केलेला आहे, ठीक आहे. आणि ॲनालिसिस रिक्वायरमेंट आपण IoT लेवलमध्ये काय होतं, ॲनालिसिस रिक्वायरमेंट जी असणार आहे तर ती काय असणार आहे बघा, कॉम्प्लेक्स नको आहे. मग ह्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे की ह्याच्यामध्ये पण कॉम्प्लिकेटेड ॲनालिसिस रिक्वायरमेंट काय आहे बघा, नको आहे, ठीक आहे. मग लक्षात आलं. IoT लेवल 2मध्ये काय झालं बघा, IoT लेवल 2मध्ये काय होतं की सिंगल नोड परफॉर्म करतो, सेम ॲज IoT लेवल 1 सारखंच, ठीक आहे. त्यानंतर काय सिंगल नोड आहे IoT लेवल 2. काय परफॉर्म करतं, सेन्सिंग आणि ॲक्युलेटिंग लोकल ॲनालिसिस, ठीक आहे. त्यानंतर जो काही डेटा स्टोअर होतो तर तो क्लाउडवर स्टोअर होतो. आणि ॲप्लिकेशन पण हे युजली काय आहे बघा, क्लाउड बेस्ड आहे जे ॲप्लिकेशन आहे ते. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय सांगितले बघा, IoT लेवल 2मध्ये IoT लेवल 1पेक्षा डेटा इन्क्रीज होतो, ठीक आहे. म्हणजे बिग डेटा इथं आपण काय करू शकतो, घेऊ शकतो, इन्व्हॉल्व करू शकतो. आणि रिक्वायरमेंट ॲनालिसिस रिक्वायरमेंट जी असणार आहे तर ती पण सेम IoT लेवल 1 सारखीच कॉम्प्लिकेटेड नको आहे, ठीक आहे. त्यानंतर ह्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, स्मार्ट इरिगेशन. काय आहे बघा ह्याचं एक्झाम्पल, स्मार्ट इरिगेशन, ठीक आहे. IoT लेवल 2चं. IoT लेवल 1चं काय होतं, होम ॲटोमेशन. IoT लेवल 2चं काय आहे बघा, स्मार्ट इरिगेशन, ठीक आहे. लक्षात आलं. IoT लेवल 2 सोपे पॉईंट्स आहेत, फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ह्याची डायग्राम काय आहे बघा, इकडं लोकल आहे, इकडं क्लाउड आहे, ठीक आहे. त्यानंतर सेम ॲज ॲप आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन आहे, त्याच्यात रेस्ट आणि वेब सॉकेट सर्व्हर यूज केलेला आहे, डेटाबेस आहे. रेस्ट आणि वेब सॉकेट सर्व्हर डेटाबेसला कनेक्ट केलेला आहे बघा. त्यानंतर कंट्रोल सर्व्हर आहे, तर तो सुद्धा रेस्ट आणि वेब सॉकेट सर्व्हरशी काय केलेलं आहे बघा, कम्युनिकेशन केलेलं आहे कंट्रोल सर्व्हर. त्यानंतर रिसोर्सेस डिव्हायसेस पण ते एकमेकांशी बायडायरेक्शनली कम्युनिकेट केलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर IoT सिंगल नोड कनेक्ट केलेला आहे क्लाउडला. जे आपण मगाशी सांगितलं, ॲप्लिकेशन जो काय आहे तर तो क्लाउड बेस्ड आहे. तर सिंगल नोड जो काय कनेक्ट केलेला आहे तर तो क्लाउड स्टोरेजला काय केलेला आहे बघा, कनेक्ट केलेला आहे. लक्षात आलं. IoT लेवल 2, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, IoT लेवल 3. IoT लेवल 3 हा सुद्धा काय आहे बघा, सिंगल नोड आहे. IoT लेवल 3 हॅज अ सिंगल नोड. डेटा इज स्टोअर्ड अँड ॲनालाइज्ड इन द क्लाउड ॲप्लिकेशन.
डेटा स्टोअर आणि ॲनालाइज केला जातो क्लाउड ॲप्लिकेशनवर. इज अ क्लाउड बेस्ड, सेम ॲज हा पण काय आहे बघा, क्लाउड बेस्डच आहे. ठीक आहे. IoT लेवल 3 सिस्टीम आर सुटेबल फॉर सोल्युशन्स वेअर द डेटा इन्व्हॉल्व इज अ बिग. ह्याच्यामध्ये पण डेटा इन्व्हॉल्व हा काय आहे, बिग आहे. बघा IoT लेवल 1पेक्षा IoT लेवल 1मध्ये बिग डेटा इन्व्हॉल्व नव्हता. IoT लेवल 2मध्ये IoT लेवल 1पेक्षा थोडा बिग डेटा इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि IoT लेवल 3मध्ये IoT लेवल 2पेक्षा बिग डेटा इन्व्हॉल्व केलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं इथंपर्यंत. आणि ॲनालायसिस रिक्वायरमेंट आर कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ह्याच्या आधी दोघांमध्ये काय होतं बघा, नॉट कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघा, आर कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह आहे काय, ॲनालिटिक रिक्वायरमेंट. ठीक आहे. लक्षात आलं बघा. IoT लेवल 3मध्ये काय सांगितले, सिंगल नोड सिस्टीम आहे IoT लेवल 3 पण. डेटा स्टोअर आणि ॲनालिसिस केला जातो कशामध्ये, क्लाउड ॲप्लिकेशनमध्ये. आणि क्लाउड ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन जे आहे तर ते क्लाउड बेस्ड आहे. IoT लेवल 3 सिस्टीममध्ये काय केलं जातं बघा, बिग डेटा इन्व्हॉल्व केलेला आहे IoT लेवल 2पेक्षा. आणि ॲनालिटिक रिक्वायरमेंट हे काय आहे बघा, कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह आहे. ॲनालिटिक रिक्वायरमेंट जी आहे, ॲनालिसिस रिक्वायरमेंट जी आहे तर ती कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे IoT लेवल 3 ह्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, ट्रॅकिंग पॅकेज हँडलिंग. ट्रॅकिंग पॅकेज हँडलिंग. लक्षात आलं. 1मध्ये होम ॲटोमेशन सिस्टीम, 2मध्ये स्मार्ट इरिगेशन आणि 3मध्ये ट्रॅकिंग पॅकेज हँडलिंग. लक्षात आलं. हे होतं IoT लेवल 3. ठीक आहे. तर बघा IoT लेवल 3मध्ये लोकल क्लाउड आहे. क्लाउडमध्ये सेम IoT लेवल 2ची बघा डायग्रॅम आणि IoT लेवल 3ची डायग्रॅम सगळी पूर्ण सेमच आहे बघा, IoT लेवल 2ची आणि IoT लेवल 3ची. ठीक आहे. बघा ॲप्लिकेशन रिसेट वेब सॉकेट कम्युनिकेशन हे रिसेट आणि वेब सॉकेट कम्युनिकेशन हे दोघांना कनेक्ट केलेलं आहे. आणि सेम ॲज अ कंट्रोल सर्व्हरला पण बाय डायरेक्शनली कम्युनिकेशन केलेलं आहे. रिसोर्स आणि डिव्हायसेस हे पण कनेक्शन केलेले आहेत. आणि डेटाबेसला पण रिसेट आणि वेब सॉकेट कम्युनिकेशन केलेले आहेत. आणि एकच ह्याच्यामध्ये सिंगल नोड आहे आणि तो पण क्लाउड स्टोरेज आणि ॲनालिसिसला काय केलेला आहे बघा, कनेक्ट केलेला आहे. लक्षात आलं. आणि एकदा सांगते, IoT लेवल 2 आणि IoT लेवल 3 डायग्राम बघा सेमच आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, IoT लेवल 4. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, IoT लेवल 4. तर IoT लेवल 1, IoT लेवल 2, IoT लेवल 3 हे जे काही 3 होते तर ते सगळे काय होते बघा, सिंगल नोड होते. काय होते, हे सिंगल नोड आहेत. कशामध्ये, IoT लेवल 1, 2 आणि 3मध्ये सिंगल नोड होते. तर IoT लेवल 4 ह्या सिस्टीममध्ये मल्टिपल नोड्स आहेत बघा. IoT लेवल 4 ह्या सिस्टीममध्ये मल्टिपल नोड्स आहेत. दॅट परफॉर्म द लोकल ॲनालिसिस. लोकल ॲनालिसिससाठी काय केले जातात ते बघा, परफॉर्म केले जातात. ते काय परफॉर्म करतात, लोकल ॲनालिसिस परफॉर्म करतात. मल्टिपल नोड यूज केलेले आहेत. IoT लेवल 4मध्ये मल्टिपल नोड यूज केलेले आहेत आणि ते परफॉर्म करत आहेत लोकल ॲनालिसिस. ठीक आहे. डेटा इज स्टोअर इन द क्लाउड. डेटा स्टोअर केला जातो क्लाउड. आणि ॲप्लिकेशन इज अ क्लाउड बेस्ड. ॲप्लिकेशन हे काय आहे बघा, क्लाउड बेस्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, IoT डिव्हाइस काय करतात तर डेटाला कलेक्ट करतात आणि स्टोअर करतात. बरोबर आहे. कशामध्ये, क्लाउडमध्ये. जसं मी आता सांगितले तसं काय करतात, डेटाला कलेक्ट करतात आणि स्टोअर करतात क्लाउडमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ना काय आहे बघा, ऑब्झर्व्ह नोड क्लाउडवर सबस्क्राईब करतात. ऑब्झर्व्ह नोड काय करतात बघा, क्लाउडवर काय करतात, सबस्क्राईब करतात. आणि क्लाउडवर कोणती पण इन्फॉर्मेशन येईल तर ती इन्फॉर्मेशन रिसीव करेल. कोण करेल तर ऑब्झर्व्हर नोड काय करणार आहे, ती इन्फॉर्मेशन रिसीव करणार आहे. बघा परत सांगते, IoT लेवल 4 कंटेन्स द लोकल अँड क्लाउड बेस्ड ऑब्झर्व्हर नोड. म्हणजे IoT लेवल 4 कंटेन्समध्ये लोकल आणि क्लाउड बेस्ड काय आहे, ऑब्झर्व्हर नोड आहे. तर तो ऑब्झर्व्हर नोड काय करतो बघा, सबस्क्राईब करतो.
तर ऑब्झर्वर नोड काय होतं बघा, ऑब्झर्वर नोड क्लाउडवर सबस्क्राईब करतात. ठीक आहे. आणि काय करतात बघा, रिसीव्ह करतात इन्फॉर्मेशन कलेक्ट इन द क्लाउड फ्रॉम IoT डिव्हायसेस. म्हणजे क्लाउडवर कोणती पण इन्फॉर्मेशन येईल तर ती इन्फॉर्मेशन ऑब्झर्वर नोड काय करतं, रिसीव्ह करतं. काय सांगितले बघा, ऑब्झर्वर नोड हे क्लाउडवर सबस्क्राईब करतात आणि क्लाउडवर कोणती पण जी इन्फॉर्मेशन येत्या तर ती क्लाउड नोड काय करतो, रिसीव्ह करतो. लक्षात आलं. ठीक आहे. तर IoT लेवल 4 काय काय सांगितले बघा, मल्टिपल सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतरनं तो लोकल ॲनालिसिससाठी काय करतं, परफॉर्म करतं. काय परफॉर्म करतं, लोकल ॲनालिसिस परफॉर्म करतं. त्यानंतरनं डेटा स्टोअर होतो क्लाउडमध्ये, ॲप्लिकेशन क्लाउड बेस्ड आहे. त्यानंतरनं 4मध्ये काय सांगितलं बघा, लोकल आणि क्लाउड बेस्ड ऑब्झर्वर नोड आहे आणि तो ऑब्झर्वर नोड क्लाउडवर सबस्क्राईब करतो आणि क्लाउडवर जी जी इन्फॉर्मेशन येते तर ती रिसीव्ह करतो. कोण रिसीव्ह करतो, ऑब्झर्वर नोड काय करतो, तो रिसीव्ह करतो. ठीक आहे. आणि एक्झाम्पल काय आहे बघा कशाची, IoT लेवल 4चं एक्झाम्पल काय आहे बघा, तर नॉईज मॉनिटरिंग. काय आहे, नॉईज मॉनिटरिंग. ऑब्झर्वर IoT लेवल 4चं एक्झाम्पल आहे नॉईज मॉनिटरिंग. लक्षात आलं बघा, IoT लेवल 4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे बघा, IoT लेवल 4ची डायग्रॅम बघा, लोकल आणि क्लाउड. याच्यामध्ये मल्टिपल नोड्स खाली ह्याच्या आधीच्या डायग्रॅममध्ये फक्त एकच राऊंड होता बघा, आता इथं 2 राऊंड आहेत, म्हणजे मल्टिपल नोड्स आहेत. आणि काय परफॉर्म करतो, लोकल ॲनालिसिस परफॉर्म केला जातो ह्याच्यामध्ये. आणि मॉनिटरिंग नोड्स आहेत, ही मल्टिपल जे काही नोड्स आहेत तर ते, आणि ते क्लाउडला सिस्टीमला अटॅच केलेले आहेत. मल्टिपल नोड्स आहेत त्यामुळे इथं काय केलं आहे बघा, कंट्रोलर सर्व्हिस, रिसोर्सेस, डिव्हायसेस हे मल्टिपल नोडसाठी हे दोन्ही सगळे पॉईंट्स घेतलेले आहेत बघा. ठीक आहे. ऑब्झर्वर नोडमध्ये. त्यानंतर सेम क्लाउडमध्ये एकच रिसेट सर्व्हिसेस आहे, डेटाबेस आहे, ॲनालिसिस कंपोनंट आहे बघा, ऑब्झर्वर नोड आहे, ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. IoT लेवल 4 लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा IoT लेवल 5. तर IoT लेवल 5 तर हा सुद्धा काय आहे बघा, मल्टिपल नोड आहेत. IoT लेवल 5मध्ये पण मल्टिपल नोड्स असतात. ठीक आहे. तर 1 कोऑर्डिनेटर नोड ह्याच्यामध्ये काय आहे बघा, एक आहे तर तो कोऑर्डिनेटर नोड आहे, फिगरमध्ये शो केलेलं आहे. IoT लेवल 5 हे काय आहेत बघा, सिस्टीम हॅज अ मल्टिपल नोड्स आहेत. आणि एक आहे तर तो काय आहे बघा, तर 1 कोऑर्डिनेटर नोड आहे. ठीक आहे. द एंड नोड दॅट परफॉर्म द सेन्सिंग ऑर ॲक्युरेटिंग. एंड नोड काय परफॉर्म करतं, सेन्सिंग आणि ॲक्युरेटिंग काय करतं, तो परफॉर्म करतो. ठीक आहे. कोऑर्डिनेटर काय करतो बघा, कलेक्ट द डेटा फ्रॉम द एंड नोड. एंड नोडकडून कोऑर्डिनेटर काय करतो, डेटा कलेक्ट करतो. नोड्स अँड सेंड टू द क्लाउड. आणि कोऑर्डिनेटर काय करतं बघा, कोऑर्डिनेटर नोड कलेक्ट द डेटा फ्रॉम द एंड नोड्स अँड सेंड द क्लाउड. आणि क्लाउडला काय केला जातो, तर तो सेंड केला जातो. ठीक आहे. बघा काय सांगते परत बघा, कोऑर्डिनेटर नोड डेटा कलेक्ट करतो फ्रॉम कुणाकडून, तर एंड नोडकडून, आणि सेंड केला जातो क्लाउडला. ठीक आहे. डेटा इज स्टोर्ड अँड ॲनालाइज्ड इन द क्लाउड. डेटा हा स्टोअर आणि ॲनालाइज केला जातो क्लाउडमध्ये. अँड ॲप्लिकेशन क्लाउड बेस्ड. ॲप्लिकेशन इज अ क्लाउड बेस्ड. ठीक आहे. त्यानंतर IoT लेवल 5 सिस्टीम आर सुटेबल फॉर सोल्युशन बेस्ड ऑन वायरलेस सेन्सर नेटवर्क. ठीक आहे. इन विच डेटा इज बिग. डेटा इन्व्हॉल्व केला जातो ह्याच्यामध्ये, बिग डेटा इन्व्हॉल्व केला जातो. अँड ॲनालिसिस रिक्वायरमेंट आर कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. आणि ॲनालिसिस रिक्वायरमेंट हे पण काय आहे बघा, कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय सांगितले बघा, मल्टिपल नोड आहे आणि एक कोऑर्डिनेटर नोड आहे. कोऑर्डिनेटर नोड काय करणार आहे, तर मल्टिपल नोडला
तो कनेक्ट राहील. कोऑर्डिनेटर नोड काय करतो, मल्टिपल नोडला काय करणार आहे, तर तो कनेक्ट राहील. आणि एंड नोड जोपर्यंत डेटा कलेक्ट करेल, जो पण डेटा कलेक्ट करेल कोण, एंड नोड जो आहे, तर जो पण डेटा म्हणजे जे डेटा तो कलेक्ट करेल तर तो पहिला कोऑर्डिनेटर नोडवर पाठवेल. काय करणार आहे, तर तो कोऑर्डिनेटर नोडला पाठवेल आणि कोऑर्डिनेटर नोड सेंड करेल क्लाउडवर. कोऑर्डिनेटर काय करणार आहे, क्लाउडला तो सेंड करणार आहे कोऑर्डिनेटर नोड. ठीक आहे. तर वायरलेस सेन्सर नेटवर्कसाठी सुटेबल आहे. IoT नोड काय आहे बघा, वायरलेस सेन्सर नेटवर्कसाठी तो काय आहे बघा, सुटेबल आहे. आणि बिग डेटा इन्व्हॉल्व केलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि ॲनालिसिस रिक्वायरमेंट फॉर कॉम्प्युटेशनल इंटेन्सिव्ह. ॲनालिसिस रिक्वायरमेंट हे कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह आहे. ठीक आहे. लक्षात आलं काय बघा. परत एकदा सांगते, IoT लेवल 5 हे मल्टिपल सिस्टीमसाठी यूज करतो आपण. IoT लेवल 5मध्ये मल्टिपल एंड नोड्स आहेत व 1 कोऑर्डिनेटर नोड आहे ह्याच्यामध्ये IoT लेवल 5मध्ये. नंतरनं ह्याच्यामध्ये काय सांगितले बघा, एंड नोड काय परफॉर्म करतं, सेन्सिंग अँड ॲक्युएटिंग. ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेटर नोड काय करतो बघा, डेटा कलेक्ट करतो फ्रॉम द एंड नोड्स अँड सेंड द क्लाउड. ठीक आहे. म्हणजे कोऑर्डिनेटर नोड काय करणार आहे, मल्टिपल नोडला तो कनेक्ट राहील आणि एंड नोड जो पण डेटा कलेक्ट करेल तर तो पहिला कोऑर्डिनेटर नोडवर पाठवेल आणि कोऑर्डिनेटर नोड सेंड करेल क्लाउडवर. ठीक आहे. मग त्यानंतरनं काय सांगितलं बघा, तर हे वायरलेस सेन्सर नेटवर्कसाठी सुटेबल आहे आणि बिग डेटा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. ॲनालिसिस रिक्वायरमेंट आर कॉम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह. ठीक आहे. आणि ह्याच्यामधलं एक्झाम्पल काय आहे बघा, फॉरेस्ट फायर डिटेक्शन. काय एक्झाम्पल आहे, फॉरेस्ट फायर डिटेक्शन. लक्षात आलं, IoT लेवल 5. ठीक आहे. त्यानंतर IoT लेवल 5ची डायग्रॅम बघा. मल्टिपल नोड्स, इथं 3 नोड्स दाखवले, त्याच्यामध्ये किती काय बघा, खाली 3 राऊंड केलेले आहेत. 2 राऊंड आहेत तर ते फेंटमध्ये आहेत बघा, आणि एक आहे तर तो डार्कमध्ये आहे. तर हे जो डार्कमध्ये नोड आहे तर तो कोणता आहे बघा, कोऑर्डिनेटर नोड आहे. काय आहे बघा, तो कोणता आहे, कोऑर्डिनेटर नोड आहे. तर तो कोऑर्डिनेटर नोड काय करणार आहे, जे काय मल्टिपल नोड ला कनेक्ट आहेत बघा, कोऑर्डिनेटर नोड काय आहे, मल्टिपल नोडला कनेक्ट आहे. मग एंड नोड जेव्हा काय करेल, जो पण डेटा कलेक्ट करेल तर तो पहिला कोऑर्डिनेटर नोडवर पाठवणार. एंड नोड जो काय डेटा कलेक्ट करेल तर तो पहिल्यांदा काय, कोऑर्डिनेटर नोडला पाठवणार. आणि कोऑर्डिनेटर नोडवर पाठवलेलं पहिल्यांदा तो कोऑर्डिनेटर नोडला पाठवणार. ठीक आहे. मग कोऑर्डिनेटर नोड काय करणार आहे, तर तो क्लाउडवर पाठवणार. कोऑर्डिनेटर नोड काय करणार, सेंड करणार क्लाउडला. म्हणजे कोऑर्डिनेटर नोड हा काय आहे बघा, एंड नोड्स आणि मधला आहे बघा, तर तो इंटरफेस आहे मधला, तर तो काय आहे, इंटरनेट्स आहे. कोण, कोऑर्डिनेटर नोड. लक्षात आलं. IoT लेवल 5 मल्टिपल नोड्स आहे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर नोड एक आहे. कोऑर्डिनेटर नोड एंड नोड करून घेतलेला डेटा क्लाउडला सेंड करतो. ठीक आहे. लक्षात आलं. डायग्रॅम बघा, वरची सगळी डायग्रॅम आहे तर ती सेमच असते, फक्त खालीच चेंज केलेले आहे बघा. ठीक आहे. आणि इकडं आपण किती नोड घेतल्यात त्याप्रमाणे कंट्रोल सर्व्हिसेस, रिसोर्सेस आणि एंड पॉईंट डिव्हायसेस इथं यूज केलेले आहेत बघा. लक्षात आलं पॉईंट. त्यानंतर लास्टचा नोड आहे तो म्हणजे बघा IoT लेवल 6. कोणता नोड आहे, IoT लेवल 6. IoT लेवल 6 हा पण बघा मल्टिपल सिस्टीम आहे, मल्टिपल नोड सिस्टीम आहे IoT लेवल 6. म्हणजे IoT लेवल 4, 5 आणि 6 हे जे काही 3 लेवल आहेत तर हे मल्टिपल ह्याच्यामध्ये सिस्टीम आहे बघा, मल्टिपल नोड सिस्टीम आहेत. आणि 1, 2 आणि 3 हे सिंगल नोड सिस्टीम होतं. हे काय होतं बघा, सिंगल नोड सिस्टीम होतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा काय आहे बघा, सिस्टीम हॅज अ मल्टिपल इंडिपेंडंट एंड नोड्स that perform the sensing or actuation. ठीक आहे. and sends data to the cloud. and sends the data to the cloud. data is stored in the cloud, same as a data store केला जातो क्लाउडमध्ये. and application cloud based, application is a cloud based, application हे क्लाउड बेस्डच आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्यापासून ही सिस्टीम सेमच आहे बघा, डेटा इज स्टोर्ड इन द क्लाउड अँड ॲप्लिकेशन इज अ क्लाउड बेस्ड. ठीक आहे.
The analytic component component analysis the data and store the result in the cloud database. Analytic component analysis the data. Analytic component काय करतं, analysis the data आणि तो डेटा स्टोअर्स द रिझल्ट इन द क्लाउड डेटाबेस. आणि रिझल्ट काय होतो बघा, स्टोअर केला जातो क्लाउड डेटाबेसमध्ये. काय परत सांगते बघा, ॲनालिटिक कंपोनंट ॲनालाइज द डेटा. ॲनालिटिक कंपोनंट काय करतो, ॲनालाइज करतो डेटा अँड स्टोअर केला जातो द रिझल्ट इन द क्लाउड बेस. ठीक आहे. द रिझल्ट आर व्हर्च्युलाइज्ड विथ क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन. रिझल्ट काय आहे बघा, व्हर्च्युलाइज्ड विथ क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन. द सेंट्रलाइज्ड कंट्रोलर इज अवेअर ऑफ द स्टेटस of all the end nodes and send the control command to the nodes. Centralized controller काय करतं, aware of the status of all the end nodes and send the control commands to the nodes. ठीक आहे. डायग्राम बघून लक्षात येईल बघा, ह्याच्यामध्ये पण काय आहे बघा, सेंट्रलाइज्ड कंट्रोलर आहे. मग अशा ह्याच्यामध्ये काय होतं, कोऑर्डिनेटर होता. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, सेंट्रलाइज्ड कंट्रोल आहे. ठीक आहे. तर काय केलेलं आहे बघा, इकडं काय केलेलं आहे बघा, 2 नोड्स दाखवल्यात. कंट्रोल सर्व्हिसेस आहेत, कंट्रोल सर्व्हिसेस आहेत, रिसोर्सेस आहेत, डिव्हाइस आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑब्झर्वर नोड आहे, ॲप्लिकेशन आहे, इकडं ऑब्झर्वर नोड आहे. आणि मध्ये काय केलं आहे बघा, सेंट्रलाइज्ड कंट्रोलर यूज केलेला आहे. मग सेंट्रलाइज्ड कंट्रोलर हे काय केलेलं आहे बघा, मल्टिपल नोडला कनेक्ट केलेला आहे. आणि इकडं क्लाउड स्टोरेज आणि ॲनालाइसिसला पण काय केलेलं आहे बघा, कनेक्ट केलेला आहे. मग सेंट्रलाइज्ड कंट्रोल इज अवेअर ऑफ द स्टेटस ऑफ ऑल द एंड नोड्स. म्हणजे एंड नोड्सचं जे काही स्टेटस आहे तर सेंट्रलाइज्ड कंट्रोलकडं तो सगळं स्टेटस जातं. आणि सेंड कोणाला केलं जातं बघा, सेंड द कंट्रोल कमांड्स टू द नोड्स. आणि सेंड केलं जातं कंट्रोल कमांड्स टू द नोड्स. म्हणजे क्लाउड बेस्ड ह्याच्यामध्ये जे काही रिझल्ट आहे, सेंट्रलाइज्ड कंट्रोल हे एन नोडकडून घेऊन क्लाउड स्टोरेज आणि ॲनालिसिसला तो डेटा काय केला जातो बघा, स्टोअर केला जातो IoT लेवल 6मध्ये. तर IoT लेवल 6चं एक्झाम्पल काय आहे बघा, वेदर मॉनिटरिंग सिस्टीम. कोणतं एक्झाम्पल आहे, वेदर मॉनिटरिंग सिस्टीम. तर एवढे आपले टोटल 6 लेवल्स होते बघा. टोटल IoT लेवल 6 आहेत. पहिल्यापासून बघूया बघा IoT लेवल 6चं. तर बघा याच्यामध्ये आपण काय काय बघितलं. IoT लेवल 1 हा पण सिंगल नोड आहे. ह्याचं होम ॲटोमेशन हे काय आहे बघा, ह्याचं होम ॲटोमेशन हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर IoT लेवल 2 हा पण सिंगल नोड आहे. ह्याचं स्मार्ट इरिगेशन हे एक एक्झाम्पल आहे. IoT लेवल 3 पण ह्याच्यामध्ये पण सिंगल नोडच आहे. आणि ह्याचं काय बघा, ट्रॅकिंग पॅकेज हँडलिंग हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर IoT लेवल 4 हा काय आहे बघा, मल्टिपल नोड्स ह्याच्यामध्ये आहेत. नॉईज मॉनिटरिंग हे एक्झाम्पल आहे ह्याचं. IoT लेवल 5 हे पण मल्टिपल नोड्स ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. फॉरेस्ट फायर डिटेक्शन हे एक्झाम्पल आहे. आणि IoT लेवल 6 हे पण मल्टिपल नोड्स आहे. वेदर मॉनिटरिंग सिस्टीमसाठी आपण काय केलं जातं, ह्याचं यूज केला जातो. हेचं काय आहे बघा, एक एक्झाम्पल आहे. तर इथं टोटल आपले IoT लेवल संपलेले आहेत. टोटल IoT लेवल किती आहेत, 6 आहेत. क्वेश्चन पेपर MCQसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन्स. IoT लेवल्स कुठल्या लेवलमध्ये सिंगल नोड आहे, मल्टिपल नोड्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल असा पेपर MCQसाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. लक्षात आलं. तर हा पॉईंट आपला इथं संपलेला आहे. ठीक आहे. लक्षात आले हे सगळे पॉईंट्स. काय शंका असतील तर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.